वेलकम बॅक टू माय चॅनल सत्याज मम्मी। तर आज छान पोह्यांचा बेत होता, तो तुमच्यासोबत शेअर करावा म्हटलं म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतेय। पहिल्यांदा बारीक असा एक कांदा चिरून घेतला, त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घेतली। तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट लागतं तसं तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता। त्यानंतर कोथिंबीर सुद्धा एकदम बारीक चिरून घेतली। ही झाली पोह्यांच्या फोडणीची तयारी। आता मी पोहे काढून घेतेय। तुम्हाला जसे पोहे लागतील तसे तुम्ही अंदाजाप्रमाणे घेऊ शकता। त्यानंतर पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि भिजवून ठेवले। त्यानंतर कढईमध्ये तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये मी शेंगदाणे तळून घेतेय, कारण फोडणीमध्ये जर आपण शेंगदाणे टाकले तर शेवटपर्यंत शेंगदाणे करपून जातात, त्यामुळे मी अगोदरच शेंगदाणे तळून घेऊन ते काढून ठेवणार आहे। शेंगदाणे छान लालसर झाले की ते मी आता काढून घेतेय। मी ज्या चाळणीमध्ये पोहे भिजवले होते त्या पोह्यांवरच मी हे शेंगदाणे काढून घेतेय, जेणेकरून तेल वाया जाणार नाही। त्यानंतर हिरवी मिरची छान परतून घेतली आणि कांदा टाकून घेतला। कांदा पण लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा। कांदा छान लालसर झालेला आहे। त्याच्यानंतर आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि हळद टाकून घेतली आणि सगळं छान असं मिक्स करून घेतलं। आणि त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर या फोडणीमध्येच टाकून घेतलेली आहे, जेणेकरून पोह्यांची चव छान यावी। आणि त्यानंतर पोहे टाकून घ्यायचे आणि जे आपण पोह्यांवर शेंगदाणे ठेवले होते ते देखील आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे। ते झाल्यानंतर सगळ्या पोह्यांना पिवळा रंग येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं। इथे मी कढईवर एक झाकण ठेवून थोड्या वेळ वाफ देतेय। 1 ते 1.5 मिनिटं झाल्यानंतर हे मी काढलं आणि त्याला छान असं परत एकदा परतून घेतलं आणि सगळ्यात शेवटी पोह्यांमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर वरून ऍड केली आणि आपले पोहे रेडी झालेले आहेत। पोह्यांची झटपट रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या।